लाईफ खरंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे. आपण खूप काही विचार करून ठेवतो, खूप काही ठरवतो, बट होतं काहीतरी भलतंच. तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं. देवांशला अचानक आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. 1 मार्चला माझ्या भावाचा साखरपुडा होता. त्याची सगळी आमची तयारी सुरू होती छान, आणि अचानक असं काही होईल वाटलंच नव्हतं. देवांचं पोट दुखायला लागलं. आम्ही हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो आणि त्याला अपेंडिक्स डिटेक्ट झाला आणि डॉक्टर म्हणाले की लवकरात लवकर ते ऑपरेट करायला लागेल. सो आम्ही लगेच ॲडमिट झालो आणि 27 फेब्रुवारीला देवांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. महाराजांच्या कृपेने सगळं काही सुरळीत पार पडलं आणि लेप्रोस्कोपीनेच त्याचं हे ऑपरेशन झालं. 28 फेब्रुवारीला होता यांचा बर्थडे आणि देवांची इच्छा होती की आपण केक तरी कट करू मम्मा, पप्पाचा बड्डे हा सेलिब्रेट झालाच पाहिजे. सो त्याने आणि त्याच्या शोफाली आंटीने सगळं प्लॅनिंग केलं. शोफाली केक घेऊन आली, बलूनसुद्धा आणले आणि छान असं आम्ही केक कट करून छोटंसं का होईना ह्यांचं बड्डे सेलिब्रेशन केलं. आपल्याला काहीही झालं तरी चालेल, पण आपल्या मुलांना काहीच होऊ नये, त्यांच्यावर कुठलंच दुःख येऊ नये हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आम्हालाही तसंच वाटत होतं. बट आम्ही सुद्धा खूप घाबरलो होतो. पण या कठीण काळात आम्हाला सगळ्यात जास्त आधार लाभला तो आमच्या सगळ्या फॅमिलीचा आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा. वी बोथ आर ब्लेस्ड की आम्हाला इतका छान मित्रपरिवार मिळाला आहे, जो या कठीण काळात आमच्यासोबत उभा होता आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त आधार मिळाला. थँक्यू सो मच टू एव्हरीवन.